नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। PSIचा रिझल्ट लागलेला आहे, जेणेकरून तुम्ही सगळे त्याची वाट बघत होता। आजच आपण त्याचा कट ऑफ डिस्कस केला आणि आयोगाने सुद्धा आजच रिझल्ट लावलेला आहे। तर जो तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसतोय हा PSIचा रिझल्ट आहे। ज्या पद्धतीने आपण डिस्कस केलं होतं की प्रीचा 42 जनरलसाठी येऊ शकतो, तर एक्झॅक्टली 42च आलेला आहे। त्याच्यामुळं एक तुम्हाला आधीच टार्गेट भेटलं होतं की आपला 42 असेल तर आपलं सिलेक्शन होईल, तर त्या पद्धतीनं 42 मार्क्सचा कट ऑफ आलेला आहे ओपनसाठी। SC साठी 40 मार्क्सचा आहे, ST साठी 35 मार्क्स आहेत, आपण तिथं 39 मार्क कन्सिडर केले होते। त्यानंतर DTA त्याच्यासाठी 42, NTB साठी 42 आणि SBC साठी पण 42। तर असा कट ऑफ आहे। तुम्ही व्यवस्थित तुमच्या नंबर आहे का त्याच्यामध्ये चेक करा, समोर लिंक दिसते त्या लिंकवरती जाऊन तुम्ही डायरेक्टली रिझल्टचं पेज ओपन करून डाउनलोड करा। ओके, त्याच्यात मग तुमचा नंबर तुमच्या रिजन वाईज आहे का चेक करा। एकूण 10,331 कॅन्डिडेट प्री पास झालेले आहेत किंवा ते मेन्ससाठी सिलेक्टेड आहेत। त्याच्यामुळे सगळ्यांनी आता अभ्यासाला लागायचं आहे। तुमचा नंबर आहे का तुम्ही स्वतः चेक करा आत्ताच्या आत्ता रिझल्टमध्ये, आणि त्या दृष्टीने लगेचच एक दिवस फक्त एक एन्जॉय असेल, मात्र उद्यापासून तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे। ओके, त्याच्यामुळे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुमच्याकडं। मेन्स क्रॅक करून PSI होणं हे तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता। आणि ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं नाही आहे त्यांच्यासाठी दुसऱ्या पोस्ट आहेत असं आपण कन्सिडर करू आणि चांगलंच अभ्यासाला लागायचं आहे। ओके, अजिबात निराश व्हायचं कारण नाही आहे। असे बरेच मित्र असतील की ज्यांचं काहीतरी 1 मार्कानी अर्ध्या मार्कानी राहिलं असेल, 41 पॉईंट समथिंग असतील, मात्र बिलकुल निराश होऊ नका। पुढची पोस्ट तुम्हाला क्लास 1 पोस्टसुद्धा देऊ शकते पुढची एक्झाम। ओके, त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड अभ्यास चांगल्या पद्धतीने सुरू करा। तुम्ही पण रिलॅक्स व्हायचं नाही आहे। ज्यांचं सिलेक्शन नाही झालेल्या अशांनीसुद्धा फक्त तुम्ही एक दिवस स्वतःचा ॲनालिसिस करा आणि उद्यापासून तुम्हाला सुद्धा जोमाने अभ्यासाला लागायचं आहे। ओके, तर ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांनी बिलकुल नाराज होऊ नका, आणि ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना पुन्हा एकदा आमच्या टीमकडून मनापासून शुभेच्छा। तर तुमच्या व्यवस्थित अभ्यासाला तयारी करण्यासाठी आम्ही होईल तेवढी मदत करूच। तर भेटूया आपल्या लेक्चर्समध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।